जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण तथागत सम्यक संबुद्ध भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. सुखी संसार. प्रत्येकाला सुख पाहिजे ना जीवनामध्ये, आहे का नाही? प्रत्येकाला सुख पाहिजे. तर हे जे भावचक्रातलं जीवन आहे, प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनामध्ये सुख पाहिजे. प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनामध्ये सुख पाहिजे. भगवंताच्या धम्माच्या मार्गाशिवाय दुसरा जगामध्ये कुठलाच मार्ग नाही का ज्यापासून सुख उत्पन्न होईल. सुखी मार्गाकरता भगवंतांनी पंचशील दिले, त्याचबरोबर भगवंतांनी अष्टशील दिले. उपोषित व्रत आहेत. या जीवनाला सुखी बनवण्याकरता जे जे माध्यम भगवंतांनी सांगितलेले आहे त्या त्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये सुख उत्पन्न होते. भगवंत म्हणतात 4 आर्य सत्यामध्ये जगामध्ये दुःख आहे हे पहिलं आर्य सत्य, दुःखाला कारण आहे हे दुसरं आर्य सत्य, दुःख दूर करता येते हे तिसरं आर्य सत्य, आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे हे चौथं आर्य सत्य. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या बाबीचं दुःख असते. पहिलं आर्य सत्यामध्ये दुःख 12 प्रकारचे असतात. पहिलं दुःख आहे त्यामध्ये जातीबी दुःख, जाती म्हणजे जन्म घेणं दुःख आहे. दुसरं आर्य सत्य आहे जराबी दुःख, म्हातारपण दुःख आहे. तिसरं आर्य सत्य, तिसरं दुःख आहे व्याधीबी दुःख, आणि चौथं दुःख आहे मरणंबी दुःख. 5व्या प्रकारचं दुःख आहे मनातील इच्छा पूर्ण न होणे. 6व्या प्रकारचं दुःख आहे प्रिय व्यक्तीचं निघून जाणे, आणि 7व्या प्रकारचं दुःख आहे अप्रिय व्यक्तीची सोबती. त्यानंतर 8, 9, 10, 11, 12 हे जे दुःख आहे हे आहे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. हे दुःख मनुष्याच्या जीवनामध्ये असतात. आता जन्म झालेला आहे, प्रत्येकाचा जन्म झालेला आहे, दुःख आलं जीवनामध्ये. आता काय मग? तर एक मन आहे जीवन संघर्ष आहे. ते गाणे ऐकलं असेल, जीवन एक संघर्ष आहे का नाही? तर ह्या जीवन जेव्हा माणसाचं जीवनाला सुरुवात होते तर ह्या जीवनामध्ये संघर्ष करावा लागतो. तर या जीवनामध्ये काहीच मिळत नाही. प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो. मनुष्य प्राण्याला संघर्ष करावा लागतो, जीव जंतूंना संघर्ष करावा लागतो, पशु प्राण्यांना संघर्ष करावा लागतो. कुत्रासुद्धा बघा तुम्ही का दारापाशी उभा राहते. आपण जेवत असतो ना, दारापाशी कुत्रा उभा राहतील, पाहते, देणारे बा काही, कोणी त्याला हाकलून देते, हाळा म्हणते, चालला राहते बिचारा, तोही संघर्षच करते. मग दुसऱ्या दारात जाते, तिथं पाहिजे भेटते काय, तर मग तिसऱ्या दारात जाते. मग कोणाच तरी मनामध्ये करुणा उत्पन्न होते एखाद्याच्या, तो म्हणते घे बा तूही खाय करुणा. म्हणजे प्रत्येक मनुष्याला आपल्या किंवा पशुपक्ष्यांना जीवनामध्ये संघर्ष करावा लागतो. त्या संघर्षाला जर धम्माची जोड असेल, त्या संघर्षाला जर धम्माची जोड असेल तर तो संघर्ष फलित होतो. त्या संघर्षाला जर धम्माची जोड असेल तर तो संघर्ष फलित होतो आणि चांगलं फळ देतो. म्हणजे त्या संघर्ष जे आपल्या जीवनामध्ये करतो, मग एखादा विद्यार्थी शिक्षणामध्ये आपल्या जीवनामध्ये तो ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन चांगलं शिक्षण शिकून अभ्यास करून काहीतरी चांगली नोकरी मिळावी यासाठी संघर्ष करतो. त्याला जर धम्माची जोड असेल तर तो संघर्ष फलित होतो. म्हणजे कुशलकर्म वाढतात आणि तो व्यक्ती त्या पदावर लागतो, नोकरीवर लागतो, त्या क्षेत्रामध्ये जातो. एखादा मनुष्य व्यावसायिक असेल, व्यवसाय करत असेल, त्यालासुद्धा संघर्ष करावा लागतो. आणि त्या क्षेत्रामध्ये त्याला धम्माची जोड असेल, धम्माचं कार्य करत असेल, कुशलकर्म वाढवत असेल,
कुशल कर्म अवगत करत असेल तर कुशल कर्माच्या माध्यमातून तो संघर्ष त्याला फलित होतो आणि तो खूप मोठा व्यावसायिक होतो, मोठा होतो, श्रीमंत होतो. मग त्याच्या इच्छा तो पूर्ण करतो. कारण इच्छा पूर्ण न होणे म्हणजे दुःख. संघर्ष करून धम्माच्या मार्गाने त्याने पैसा मिळवला आणि श्रीमंत झाला. मग तो मनातील इच्छा पूर्ण करते. मग गाडी घेते, बंगला बांधते, 4 व्हीलर गाडी घेते, अजून जास्त श्रीमंत हेलिकॉप्टर घेते, अजून जास्त श्रीमंत विमान घेते, आहे का नाही. बायकोच्या अंगावर सोनं करते, नाणं करते, लेकराला गाडी घेऊन देते. सांग मध्ये बाबा काय पाहिजे, आपल्याचे बम पैसे आहे म्हणते आता. म्हणजे मनातील इच्छा पूर्ण करते. तर त्यानं जे दुःख काय होते, कमी होते. मग सुख येते जीवनामध्ये. पण असं म्हणतात की इच्छा कधीच संपत नाही. म्हणून धम्माचं ज्ञान हे सर्वात मोठं आहे. इच्छा कधी संपत नाही. अंबानी अडाणी जरी असेल तर त्यांची इच्छा आहे मनातल्या. एवढे श्रीमंत असूनही भूक संपली नाही. अधिक कमावते. प्रत्येक मिनिटाला लाखो करोड रुपये कमावते. प्रत्येक मिनिटाला आपण विचारही करू शकत नाही. इथे सामान्य माणूस दिवसभर कष्ट करून मोठ्या मुश्किलीनं, मोठ्या मेहनतीनं घाम गाळून 300, 400, 500, 700 रुपये कमावतो, आहे का नाही. आणि काही लोक जगामध्ये असे आहेत का प्रत्येक मिनिटाला करोड रुपये कमवून राहिले. तसा हा मोबाईल, याच्यामध्ये सिम आहे, जिओचं सिम आहे, वोडाफोनचं आहे, कोणाच्या मोबाईलमध्ये आयडियाचं सिम आहे, आयडिया वोडाफोन एक झालं. तर जितके लोक हे सिम वापरून राहिले, रिचार्ज मारतात, त्या कॉल करतात, प्रत्येक महिन्याला रिचार्ज संपून राहिला. जो कंपनीचा मालक आहे तो प्रत्येक मिनिटाला लाखो करोड रुपये कमवून राहिला. गुगलवाला असेल, फेसबुकवाला असेल, व्हॉट्सअपवाला असेल, ट्विटरवाला असेल, प्रत्येक मिनिटाला लाखो करोड रुपये कमवून राहिले. मोठे मोठे बिझनेसमॅन असतील. म्हणजे बघा, एकीकडे काही माणसं दिमागाचा खेळ खेळून लाखो करोड रुपये कमवून राहिले. एकीकडे माणूस मजदुरी करून 300, 400, 500 रुपये कमावतो. बा कशी पोकळी निर्माण झालेली आहे. एकीकडे गरीब माणूस आणि एकीकडे श्रीमंत माणूस. बघा, तोही पैसा कमावतो, हाही पैसा कमवतो, पण यांची भूक कधीच संपत नाही. भूक वाढत जाते. संघर्ष आहेच आहे, पण त्या संघर्षाला सुखी कोण आहे. मग तो श्रीमंत सुखी आहे, गरीब सुखी आहे. सुखी तोच आहे ज्याच्या श्रीमंतीला, ज्याच्या गरिबीला, ज्याच्या संघर्षाला धम्माची जोड आहे, धम्म सोबत आहे, धम्माच्या मार्गी चालून राहिला, धम्माने आपलं जीवन कंठित करून राहिला, भगवंताच्या मार्गाने आपला प्रवास करून राहिला, तो मनुष्य सुखी आहे आणि समाधानी आहे. समाधानामध्येच खरं सुख आहे. म्हणून जे आपल्यापाशी आहे चांगल्या मार्गाने मिळवलेलं, जे आपण चांगल्या मार्गाने मिळवलेलं आहे, संघर्षाने मिळवलेलं आहे, चांगल्या भगवंतांनी मार्ग सांगितलेल्या मार्गाने आपण पैसा मिळवलेला आहे, घर बांधलेलं आहे, दार बांधलेलं आहे, चांगलं आपण शिक्षण शिकलेलं आहे चांगल्या मार्गाने, आणि ज्यामध्ये आपण समाधानी आहोत ते खरं सुख आहे. आणि जो मनुष्य समाधानी नाही तो दुःखी आहे. दुःखी कोण आहे? मग श्रीमंतही दुःखी आहे. काहून दुःखी आहे? समाधानीच नाही. धम्माचा अभाव, धम्मापासून दूर असलेल्या व्यक्तीला अज्ञानी म्हणतात. आणि गरीब माणूस सुखी आहे कारण समाधानी आहे, धम्माचं ज्ञान आहे, धम्म अवगत केलेला आहे, धम्माच्या मार्गाने मार्गक्रमण करून राहिला, आणि तो मनुष्य सुखी आहे कारण समाधानी आहे. तर समाधानामध्ये सुख आहे. तर हे समाधान आपण शोधलं पाहिजे. समाधानाचा मार्ग आपण शोधला पाहिजे. समाधानाचा मार्ग आहे फक्त भगवान बुद्धांनी निर्माण केलेला धम्म. धम्माच्या विविध शाखा आहेत. धम्म जरी एक असला पण धम्माच्या विविध शाखा आहेत. धम्मामध्ये पंचशील आहे, धम्मामध्ये अष्टशील आहे, धम्मामध्ये उपवासाचं व्रत आहे, धम्मामध्ये विविध गाथा आहेत, धम्मामध्ये विविध वचन आहे, धम्मामध्ये विविध माध्यम आहे, धम्मामध्ये ध्यान आहे, धम्मामध्ये सम्यक दृष्टी आहे, धम्मामध्ये सम्यक व्यायाम आहे, धम्मामध्ये सम्यक कर्मांत आहे, धम्मामध्ये सम्यक आजीविका आहे. आणि हे जे सम्यक जे बाबी आहेत हे मनुष्याला सुखी करण्याचा मार्ग आहे, दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून हा जो धम्म आहे आपल्याला फार बारकाईनं समजून घ्यावा लागतो. प्रत्येकाला आपापल्या जीवनामध्ये एक नियम दिलेले असतात. मग एखाद्याचं समजा नवीन संसार सुरुवात झालेली आहे, नवीन पती पत्नी आहेत. आता त्यांना काय अवगत करावं लागतं? त्यांना पंचशीलच्या मार्गाने चालावं लागतं, त्यांना उपवासात व्रत धारण करावं लागतो, त्यांना अष्टशील धारण करावं लागतं. म्हणजे 4 दिवस, पौर्णिमा अमावस्याच्या 1 दिवस अगोदर आणि 2 अष्टमी. त्यांना एकमेकांची चर्चा करावी लागते. भगवंताच्या धम्माचे जे
वाहक आहेत, संघ आहे, त्याला दान करावं लागते, दानधर्म करावं लागते. त्या माध्यमातून मनुष्याच्या जीवनामध्ये कुशल कर्म वाढत जातात आणि सुख उत्पन्न होत राहतं. तर म्हणून आपण सदैव कुशल कर्माच्या वाढ कशी होईल यामध्ये आपण गुंतून राहिलं पाहिजे. धम्म श्रवण करण्याची घाई केली पाहिजे. धम्माला वारंवार श्रवण केलं पाहिजे आणि आपसामधला काही मतभेद असेल, धम्माच्या मार्गात तो मतभेद दूर केला पाहिजे. काही जण बघा अज्ञानी असतात, धम्म समजून घेत नाही, धम्म अवगत करत नाही. तर मग होते काय का एखाद्याचा मनुष्य किंवा एखादी स्त्री एखाद्या स्त्रीचा राग करते, द्वेष करते, आहे का नाही. मग काय होते ना, दुःख होतं ना आपल्याला, आपणच दुःखी होतो. राग केला आपण दुःखी, द्वेष केला आपण दुःखी, राग द्वेष त्यागला आपण सुखी होतो. जर काही मनमुटाव झाला असेल तर एकामेकाला फुलं देऊन त्याला सॉरी म्हणून माफी मागून आपण ते वेदना दूर केल्या पाहिजे. आपसामध्ये मैत्री उत्पन्न केली पाहिजे, आपसामध्ये बंधुत्व उत्पन्न केलं पाहिजे आणि आपसामध्ये मुदिता उत्पन्न करून आपण आनंदाने आपलं जीवन कंठित केलं पाहिजे. शेवटी प्रत्येक मनुष्य हा मरणधर्मी आहे. जो या पृथ्वी तलावर जन्मला त्याला एक दिवस म्हातारपण येऊन या भावचक्रातून मुक्त व्हावं लागते. कोणीही थांबत नाही. म्हणून आपण सर्व मरणधर्मी याची जाणीव ठेवून आपला अहंकार नष्ट करून आपण धम्माचं श्रवण करून चांगल्या प्रकारे आपण आपलं जीवन कंठित केलं पाहिजे. धम्माच्या ज्या बाबी आपल्याला समजण्यासाठी पहिलं हे 4 आर्य सत्य समजून घेणं फार आवश्यक आहे. का जगामध्ये दुःख आहे, आपलं दुःख काय आहे ते समजून घेणे अगोदर. पैसा नाही याचं दुःख आहे, घर नाही याचं दुःख आहे, गाडी नाही याचं दुःख आहे, घरामधला किराणा संपला याचं दुःख आहे. काय दुःख आहे आपलं हे पहिले दुःख समजून घेणे. मग किराणा संपला असेल तर मग काय करावं लागेल, दुःखाला कारण आहे. दुःखाचं कारण काय आहे, किराणा संपला. मग किराणा कसा येईल, काम करावं लागेल, त्याचा मार्ग आहे ना, कामाला जावं लागेल. ऐदीपणा नाही करावं लागत, कामाला जावं लागते. कामाला गेलं का पैसे येते, पैसे आले का मग किराणा भरता येते, किराणा भरला का दुःख दूर होते आणि सुख उत्पन्न होते. मग स्वयंपाक करता येते, जेवण करता येते. तर विविध प्रकारचं जे दुःख उत्पन्न होते ते आपल्याच कारणामुळे होते आणि ते कारण जर आपण दुःखाचं दूर केलं तर जीवनामध्ये सुख येते. एखाद्याला समजून घ्या शिक्षणाचं दुःख असते का बा शिक्षण शिकलो नाही, मग आता काय वेळ निघून गेला, मग नवीन पर्याय शोधणे का आता मी माझ्या जीवनामध्ये काय चांगलं करू शकतो, आता माझ्याकडे वेळ आहे, मी काय करू शकतो. व्यवसाय करू शकता, कुठला तरी आपण छोटा मोठा व्यवसाय करून ते दुःख तुम्ही दूर करू शकता. त्या व्यवसायामध्ये प्रगती करू शकता आणि त्या व्यवसायामध्ये प्रगती करून तुम्ही मोठे होऊ शकता. प्रत्येक कारणाला जर तुम्ही दूर केलं तर दुःख दूर होते. आणि जर असं विचार करायला आता माय काय होईल, आता माय कसं होईल, मग तो दारू पिते, नशा करते, यानं काही दुःख दूर होत नाही. दारू नशा केल्यानं दुःख दूर होत नाही, त्यानं अधिक अधोगती आपल्या जीवनामध्ये येते. ते व्यसन सोडावं लागेल, त्याच्या बाहेर निघावं लागेल, चांगल्याप्रमाणे धम्माच्या मार्गाने श्रम करावं लागेल आणि श्रम करून 2 पैसा कमवून आपलं जीवन चांगल्या प्रकारे कंठित करावं लागेल. मैत्री उत्पन्न करावं लागेल, एकामेकाला समजून घ्यावं लागेल. आणि एकामेकाला जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हाच आपल्या जीवनामध्ये खरं सुख यायला सुरुवात होते. तर 4 आर्य सत्य प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करते. 4 आर्य सत्य कालही काम करत होतं, 4 आर्य सत्य आजही काम करते आणि 4 आर्य सत्य उद्यासुद्धा काम करणार आहे. हे 4 आर्य सत्य कधीच बदलत नाही. जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते, दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मार्गामध्ये राहण्याकरता तुम्हाला आपलं दुःख काय आहे हे पहिले समजून घ्यावं लागेल. आणि त्याला सोप्या भाषेमध्ये भगवंत सांगत असतात का दुःखाचे मूळ कारण तृष्णा. दुःख आहे ना, दुःखाचं मूळ कारण काय, तृष्णा आहे. तृष्णा काय, 4च प्रकारचे आहे. राग आहे तृष्णा, द्वेष, लोभ आणि मोह ह्या तृष्णा आहेत. हे दुःखाचं कारण आहे. राग काय, राग उत्पन्न केला, हिंसा केली, दुःख येते जीवनात. राग उत्पन्न केला, एखाद्याला बोललं, मारलं, दुःख येते जीवनामध्ये, राग दुःख आहे. द्वेष, एखादा द्वेष केला, चिडचिडपणा केला, मनामध्ये एखाद्याप्रती चिडचिडपणा करतो आपण, मग द्वेष निर्माण होते आणि मग आपल्या जीवनात दुःख येते. मग अजून दुःख काय आहे, कारण हे तृष्णा आहे म्हणून हे दुःख आहे. दुःखाचं कारण तृष्णा. त्यानंतर आहे लोभ, एखादा लोभी असते, दारूच्या ठिकाणी घरचे भांडे विकून टाकते, आहे का नाही. काही ठिकाणी पाहिलं मी, कोणी गळवा ऐकते,
कोणी भरणं ऐकते, कोणी गुंड ऐकते, कोणी बायकोचे दागिने ऐकते. म्हणजे दारूचा नशा पूर्ण करण्यासाठी तो लोभी होते आणि मग त्याच्यापासून त्याच्या जीवनामध्ये दुःख येते. तर बघा, राग, द्वेष, लोभ आणि मोह दुःख आहे. आता मोह विविध प्रकारचे असतात. कोणाला दारूचा मोह असते, दारूच पाहिजे. कोणाला गांजा पिते, कोणाला बिडीचा शौक असते, कोणाला सिगारेट, कोणाला तंबाखू, कोणाला खर्रा, कोणाला गुटखा, कोण नशिंदातच घासतात दिवसभर. तोही एक मोह आहे. त्याला डोकं दुखते, मग चक्कर येऊन राहिली. डॉक्टर म्हणून रक्त कमी झालं, त्यांना रक्त कमी होते, ब्लड कॅन्सरही होऊ शकते. तर हा मोह झाला नशाचा. तर अशा प्रकारचं जर आपण ह्या तृष्णेतून बाहेर निघालो तर आपलं दुःख कमी होते. अजून मोह असते मग मुलामुलींचं मोह. कॉलेजमध्ये गेले, एखाद्या पोराला पोरगी आवडते, एखाद्या मुलीला मुलगा आवडते, तो मोह. त्यासाठी भांडतात. ते म्हणते माई होय, तो म्हणते माई होय, त्यात भांडण करतात. मोह आहे आणि मोहापासून दुःख निर्माण होते, हिंसा होते, हानी होते. जर धम्म समजून घेतला तर मग ह्या बाबीपासून दूर राहते. म्हणून मी कॉलेजच्या मुलांना सांगत असतो का तुम्ही अष्टशीलधारी व्हा. अष्टशीलधारी झाले का हे भानगडीतच नाही जीवनामध्ये. अष्टशील समजून घ्यावं लागेल. आणि जेव्हा एखादे कॉलेजचे मुली अष्टशील समजून घेतात, त्यांना अष्टशील धारण करून, आता हे पानातिपाता वेरमणी हे पहिलं, अधीनदाना वेरमणी सिक्काम समाधी हे दुसरं काम, अब्रह्मचर्य येते मग अष्टशिलामध्ये. अब्रह्मचर्य वेरमणी सिक्काम समाधी आम्ही, म्हणजे अब्रह्मचर्याचं पालन करणे. चौथा आहे मुसावादा वेरमणी सिक्काम समाधी आम्ही, खोटं बोलायचं नाही, नेहमी खरं बोलायचं. पाचवं आहे सुरा मेरय मज्जपमा ठाणा वेरमणी सिक्काम समाधी आम्ही, कुठल्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही. सहावं आहे विकाल भोजन विरमणी सिक्खापदम समाधी आम्ही. मी विकाल भोजन करणारी. वेळेवर जर विद्यार्थ्यांनी जेवण केलं तर त्यांचा अभ्यास चांगला होते. नाही तर कधीही खात राहिलं, मग सकाळी खा, दुपारी खा, अधिक खा, घंटाभरानं खात राहिले, पोट दुखते आणि अभ्यासही होत नाही. मग पास होत नाही. पास नाही झालं का नापास होते. मग नापास झालं का दुःख येते. भगवंताने सगळं मार्ग सांगितलेला आहे, त्याला सविस्तर सांगू राहिलो मी. भगवंत म्हणतात विकाल भोजन करू नका, वेळेवर जेवण करा, टाईम टू टाईम, बॅलन्समध्ये जेवण केला. बॅलन्समध्ये जेवण केलं तर पोट नाही दुखत, आरोग्य चांगलं राहते आणि अभ्यासामध्ये मन लागते. मग माणूस पास होते आणि पास झाला का मग नोकरीवर लागते, कोणत्या मोठ्या पदावर जाते, आहे का नाही. तर म्हणून ह्या सगळ्या बाबी भगवंतांनी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर हे सातवं शील आहे नच्चगीत वादित विसुगतस्तनं माला गंध विलेपन धारण मंडन विसून ठाणा वीरमणी सिक्कापन समाधी आम्ही. मी नाच गाण्यापासून दूर राहील. आता मला सांगा, एखाद्या मुलीला जज बनायचं आहे, वकील झाली बिचारी, एखादा पोरगा झाला वकील झाला, किंवा डॉक्टर, आय एस अधिकारी बनायचा आहे, तर तो नाचत राहिला आणि गाणे म्हणत राहिला तर बनू शकते काय. नाचूनच राहिला, निरा मोबाईलवर गाणे पाहते आणि गाणे म्हणत राहते, टी व्ही पाहते गाणे म्हणत राहते, टी व्ही पाहते डान्स करत राहते. तर आय एस अधिकारी बनून काय, डॉक्टर बनन, जज बनन, नाही बनू शकत. कारण तिथं गुंतलेलं आहे, ते गुंतलेलं आहे ना त्या ह्याच्यामध्ये. तर याच्यापासून दूर राहावं लागन आणि अभ्यासावर फोकस करावं लागन. अभ्यास केला चांगला का मग त्याच्यामध्ये तो आय एस अधिकारी बनू शकते, डॉक्टर बनू शकतात. एखादी मुलगी वकील झाली असेल तर प्रॅक्टिस करून त्याच्यावर एक्झाम देऊन जज बनू शकते. तर यापासून अलिप्त राहावं लागते. हा थोडं शिथिली आहे म्हणा. एखादं पण जवळचं लग्न आहे बा, किंवा लय जवळचे नातेवाईक आहे, भाऊ असन, बहीण असन, नाचा लागते, थोडंसं नाचायला लागते. मग शिथिल आहे तिथं थोडंसं नाचू शकता. पण एकदम त्यात गुंतून राहणं, त्यात वाहून जाणं, तर आपला अभ्यास त्यापासून दूर होते. म्हणून हे शील महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे 8वं शील उच्चासैना महासैना वेरमणी सिक्खापदम समाधी आम्ही. मी उंच आसनापासून अलिप्त राहील. म्हणजे आपण कितीही मोठ्या पदावर जरी गेलो असू तर आपल्या अंगात कधीही अहंकार येता कामा नये. आपण अहंकारापासून दूर राहायला पाहिजे. आपल्या मनामध्ये आपण अहंकार गळून आपण मैत्री उत्पन्न केली पाहिजे. आणि जेव्हा आपली मैत्री उत्पन्न होते तर आपला अहंकार दूर होतो आणि अहंकार दूर झाला तर माणूस चांगला बनते. तर म्हणून हे सर्व अष्टशील आहे. हे कॉलेजच्या मुलांना आपण आईवडिलांनी शिकवलेले पाहिजे. तर जेव्हा आपण हे अष्टशील आपल्या मुलांना शिकवतो तर ते त्या अष्टशीलच्या मार्गाने काही चांगले बनतात आणि ज्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या त्या क्षेत्रामध्ये ते जाऊ शकतात. म्हणून हा सर्व मार्ग भगवंतांनी 2500 वर्ष अगोदर मनुष्य मात्रांच्या सुखाकरता, कल्याणाकरता सांगितलेलं आहे. भगवंतांनी जाणलेलं होतं का मी ह्या जन्म मरणाच्या भवचक्रातून मुक्त झालो. भगवान बुद्ध मुक्त झाले बघा. जन्म मरणाच्या भवचक्रातून भगवान बुद्ध मुक्त झाले, दुःखातून मुक्त झाले कायमस्वरूपीचे. पण भगवंतांनी जाणलं जसा मी मुक्त झालो बा जन्म मरणाच्या भवचक्रातून, येणाऱ्या काळामध्ये असंख्य जन्म वाढणार आहे, असंख्य लोकसंख्या वाढणार आहे. मग यांचं काय. भगवंतांनी अनुकंपा केली मनुष्य प्राण्यांवर
आणि मनुष्य प्राण्यांना भगवंतांनी 5 शील दिले, अष्टशील दिले, दशशील दिले, आर्य अष्टांगिक मार्ग दिला, धम्माचं बल दिलं, धम्माचा मार्ग दिला. हे संपूर्ण भगवंतांनी मनुष्य मात्राला सुखी करण्याकरता हे तत्त्व दिलेले आहे. आणि जो मनुष्य हे तत्त्वज्ञान आपल्या वेळेनुसार, आपल्या काळानुसार, आपल्या गरजेनुसार ग्रहण करत राहतो, त्या मनुष्याचं आपल्या जीवनातलं दुःख घटून सुख उत्पन्न होत राहते. आणि तो जीवनाचा शेवटचा प्रवास, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या जीवनाचा प्रवास चांगल्या प्रकारे करू शकतो. तर असा हा भगवानचा धम्म आहे. म्हणून याला आपण धम्म वारंवार श्रवण केला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये दुःख येईल तेव्हा तेव्हा आपण धम्माचं श्रवण करून, आपण बुद्धान धम्मग्रंथ आहे, अधिक धम्माचे विविध पुस्तकं आहे, ते आपण वाचन करून आपलं दुःख काय आहे आणि भगवंतांनी यावर कुठला उपाय सांगितलेला आहे, कुठला मार्ग सांगितलेला आहे, त्या मार्गाला आपण जाणून आपल्या जीवनातलं दुःख आपण दूर केलं पाहिजे. आणि आपसामध्ये कधीही कोणाचा राग द्वेष न करता आपण ते दूर करून आपल्या मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न केली पाहिजे. एखादं शिबिर असेल कुठं ध्यानाचं आपण शिबिरही केलं पाहिजे. आपलं मन एकाग्र केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे आणि वारंवार आपण एकत्र बसलं पाहिजे विहारामध्ये. वारंवार जो समाज वारंवार एकत्र बसतो त्याच्यामध्ये चर्चा होते, आपले मनमुटाव दूर होतात. एकत्र चर्चा करून आपल्या काय काय समस्या आहेत त्या समस्या दूर करता येतात. म्हणून समाजाने वारंवार एकत्र बसलं पाहिजे आणि एकत्र बसून आपल्या समाजातल्या मुलामुलींच्या काही समस्या आहेत का, आपल्या काही समस्या आहेत का, रोजगाराच्या समस्या आहेत का, शिक्षणाच्या समस्या आहेत का, आरोग्याच्या समस्या आहेत का, ह्या समस्या दूर करण्यासाठी आपण वारंवार एकत्र बसलं पाहिजे आणि चर्चा करून, सम्यक चर्चा करून, बुद्धिमत्तेनं चर्चा करून, त्यावर चर्चा करून एकत्र बसून त्या अडचणीचं, त्या दुःखाचं निवारण केलं पाहिजे. हा धम्माचा मार्ग आहे. पण काय होते, बऱ्याच ठिकाणी लोक बसतच नाही. जे लोक बसतात आणि वारंवार चर्चा करतात धम्मावर, आपल्या दुःखाचं कारण शोधतात आणि दुःख दूर करतात, त्या लोकांच्या जीवनामध्ये सुख उत्पन्न होत असते. म्हणून ज्या विषयाचं आपल्याला दुःख आहे त्या विषयाला घेऊन आपण सर्वांनी मिळून एकत्र बसलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा केली पाहिजे आणि यावर भगवंतांनी कुठला मार्ग सांगितलेला आहे त्याचा शोध घेतला पाहिजे. आणि तो संपूर्ण मार्ग भगवंताचा बुद्धान धम्मग्रंथामध्ये आहे, धम्माच्या विविध पुस्तकांमध्ये आहे, किंवा संघाच्या माध्यमातून आपण तो मार्ग जाणून घेऊन आपल्या जीवनातलं दुःख आपण दूर करावं आणि त्या दिशेने वाटचाल करावी. म्हणून या मार्गाला समजून घेण्याकरता आपल्याला वारंवार एकत्र येणे आणि वारंवार एकत्र येऊन आपल्या जीवनाचा उद्धार करणे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण आपल्या मुलांना जे शिक्षण शिकवत आहोत त्या शिक्षणाबरोबर त्यांना धम्माची जोड असणे फार आवश्यक आहे. ज्या मुलांना शिक्षणाबरोबर धम्माची जोड असते तेच मुलं आपल्या आईवडिलाची सेवा करतात, काळजी घेतात. आणि ज्या मुलांना धम्माची जोड नाही मग ते मुलं आईवडिलांना सोडून वेगळे राहतात. पहा तुम्ही अनुभवलं असेल, पाहिलं असेल, ज्यांना धम्माची जोड नाही ते वेगळे राहतात. वेगळे जर राहत असतील पण ते काळजी पण घेतात तर ते धम्माच्या मार्गी आहे. पण जे एकदमच दूर आहेत, आईवडिलांना विचारतसुद्धा नाही तर ते धम्माच्या मार्गीच नाही. पण जे मुलं आईवडिलांना विचारतात, काळजी घेतात, त्यांच्या तब्येतीची काळजी घेतात, त्यांचं लालनपालन करतात, त्यांचं आरोग्याची काळजी घेतात, त्यांचा मान सन्मान करतात, ते मुलं धम्माच्या मार्गी आहेत. तर आपण ह्या धम्माच्या श्रवणामध्ये लहानपणापासूनच आपल्या मुलांना वाढवलं पाहिजे, त्यांना घडवलं पाहिजे आणि त्यांना मोठ्यांचा मान सन्मान करायला शिकवलं पाहिजे. त्यांना चांगलं वळण कसं लागेल याचा विचार विनिमय केला पाहिजे आणि वारंवार चर्चा करून आपल्या प्रत्येक मुलांच्या समस्या आपण दूर केल्या पाहिजे. हेच बाबासाहेबांचं सांगणं आहे, हेच भगवान बुद्धांचं सांगणं आहे. बाबासाहेबांनी कोणता मार्ग सांगितला? भगवान बुद्धाचा मार्ग सांगितला. जेवढेही संत महापुरुष होऊन गेले, मग शिवाजी महाराज असेल, शाहू महाराज असेल, महात्मा फुले असतील, बिरसा मुंडा असेल, अण्णाभाऊ साठे असतील, यांनी सर्वांनी आपल्या काळानुसार यांनी बुद्धाचाच मार्ग सांगितलेला आहे. मग संत कबीर असेल, गाडगे महाराज असेल, यांनी सर्वांनीच त्यांनी आपापल्या काळानुसार सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपापल्या बुद्धिमत्तेनुसार बुद्धाचाच मार्ग सांगितलेला आहे. आणि त्याच मार्गाचा आपल्याला मार्गक्रमण करून त्याच मार्गावर चालून आपल्याला आपल्या जीवनाचा उद्धार करता येतो. तर म्हणून आजच्या या प्रसंगाला आपण जे पूजा घेतलेली आहे आणि त्यानिमित्तानं आपण जे आज प्रवचन केलेलं आहे, हेच प्रवचन आपल्या जीवनाच्या सुखाकरता, आपल्या जीवनाच्या कल्याणाकरता लाभदायक आहे. आणि भावचक्रामध्ये आपण गृहस्थी लोक आहोत, आपल्या काही गरजा असतात. जसं घरकुलाची गरज असते आपल्याला,
आपल्या जीवनातल्या विविध समस्या असतात. त्यासाठी भारतीय संविधानामध्ये आपल्याला तिथेही 4 आर्य सत्य काम करते. भारतीय संविधान कालचा दिवस झाला आपला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहे का बा मला घरकुल नाही भेटलं तर घरकुलसाठी काय करावं लागेल, अर्ज करावा लागेल, नाही भेटलं संघर्ष करावा लागेल, विचारपूस करावा लागेल, प्रश्न करावा लागेल. हे जेव्हा आपण ह्या आपल्या सगळ्या कायदेशीर बाबी आपण पूर्ण करू त्या समस्या आपल्या दूर होतात. रोजगार पाहिजे, रोजगारासाठी प्रश्न निर्माण करणे, शिक्षण चांगलं पाहिजे, शिक्षणामध्ये सुधारणा केली पाहिजे, त्यासाठी प्रश्न करणे. आपण प्रश्न केले पाहिजे. ज्याला आपण निवडून दिलेलं आहे, ज्याला आपण आमदार खासदार बनवलेलं आहे, ज्याला आपण मंत्री बनवलेलं आहे, अशा लोकांना प्रश्न विचारा का तुम्ही बाबा या 5 वर्षामध्ये काय काय कार्य केलं आणि त्यापासून किती लोकांचं बेरोजगारी दूर झाली, किती शिक्षणामध्ये सुधारणा झाली, किती आरोग्यामध्ये सुधारणा झाली. याचे प्रश्न जोपर्यंत जनता विचारणार नाही तोपर्यंत आपलं कार्य पूर्ण होऊ शकत नाही. आताचा मीडिया बिकाऊ आहे. 99.99% मीडिया बिकाऊ. फक्त 0.1% मीडिया जो सोशल मीडिया आहे तोच जागृत आहे. बाकी 99% मीडिया हा बिकाऊ झालेला आहे. खऱ्या बातम्या छापत नाही. म्हणून आपल्या समस्या दूर नाही होऊन राहिल्या. आपल्या समस्या दूर व्हावं असं जर आपल्या भारतीय नागरिकांना वाटत असेल तर त्यांनी स्वतः आता प्रश्न करायला पाहिजे. जो आपण निवडून दिलेला आहे त्या प्रत्येक आमदार खासदाराला आपण प्रश्न केला पाहिजे. आपल्या समस्या त्याला सांगितल्या पाहिजे आणि तूने ह्या समस्या 5 वर्षामध्ये किती दूर केला हे आम्हाला सांग. आमचा धर्म, आमचा देव आम्ही आमच्या घरी पूजतो. तुला पूजण्याची गरज नाही, तू तुझ्या घरी पूज. आमच्या आमदार खासदाराचं कर्तव्य असते रोजगार निर्माण करणे. आमदार खासदाराचं कर्तव्य असते आरोग्याच्या सुविधा पुरवणे. आमदार खासदाराचं कर्तव्य असते शिक्षणामध्ये सुधारणा करणे. मुलांचं भवितव्य कसं उज्ज्वल होईल आणि सर्व समान शिक्षण वरपासून तर खालपर्यंत, मग श्रीमंताचा मुलगा असो का गरिबाचा मुलगा असो, यांना चांगलं शिक्षण कसं मिळेल ह्या शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हे आमदार खासदाराचं मंत्र्यांचं कर्तव्य असते. यावर आपण प्रश्न केले पाहिजे. म्हणजे होऊन का राहिलं, तो देवाले पुजते, आपण त्या भावरावून जातो. हे पाया लागणं, देव पूजणं, कोणत्या देवाला पूजायचं हे आपली वैयक्तिक बाब आहे. तो आपल्या घरी आपण पूजतो. पण आमदार खासदारांचं कर्तव्य आहे का त्यांनी शिक्षणावर काम केलं पाहिजे, त्यांनी रोजगारावर काम केलं पाहिजे, त्यांनी आरोग्यावर काम केलं पाहिजे. जे बेरोजगारी या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि ज्यापासून असंख्य लाखो करोडो युवक आज बेरोजगार झालेले आहेत, जागा नाही भरून राहिले, सरकारी यंत्रणेमध्ये जागा लाखो करोडो जागा खाली आहेत, त्या जागेला भरण्यासाठी तुम्ही संसदेमध्ये आवाज उचलला का हा प्रश्न आपण त्यांना केला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला बोलणार नाही आणि फक्त मग बिर्याणी दारूच्या बाटलीमध्ये आणि काहीतरी भेटते आमिषापायी जर आपण बळी पडलो तर आपली येणारी पिढी गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षणामध्ये सुधारणा कशी होईल यासाठी आपण प्रश्न केले पाहिजे. आरोग्यामध्ये सुधारणा कशी होईल यासाठी आपण प्रश्न केले पाहिजे. आपले रोजगार कसे निर्माण होतील आपल्या नवीन तरुण पोरांमध्ये यासाठी आपण प्रश्न केले पाहिजे. आणि समान शिक्षण प्रत्येकाला मिळत आहे का याची जागृती प्रत्येक नागरिकाला असायला पाहिजे. तर जोपर्यंत प्रत्येक नागरिक हा आता मीडियाचं काम करणार नाही तोपर्यंत या देशामध्ये बदल घडणार नाही. म्हणून आताची गरज आहे कार्यकारण भाव. 4 आर्य सत्य इथंसुद्धा कमी पडतात. दुःखाचं कारण जाणून घेणे, दुःख दूर करणे आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग, सम्यक दृष्टीचा अभ्यास करून आपण जाणलं पाहिजे का आपलं कार्य किती होत आहे, आपलं कार्य होत आहे का नाही होत आहे याची जाणीव ठेवून सम्यक आजीविका, सम्यक कर्म आपण केले पाहिजे का आपण प्रश्न केले पाहिजे. आता प्रश्न करा. जोपर्यंत नागरिक प्रश्न करणार नाही यांना तोपर्यंत हे सुधारणार नाही. आणि जे इलेक्शन आहे, आपलं जे इलेक्शन आहे हे पारदर्शक झालं पाहिजे. EVMमध्ये घोटाळा होत असेल तर आपलं इलेक्शन हे बॅलेट पेपरवर झालं पाहिजे असं प्रत्येक गावागावामध्ये संविधानाच्या मार्गाने आपण मागणी केली पाहिजे का बा आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे, EVM मशीन नाही पाहिजे, आमचा याच्यावर विश्वास नाही. अर्ज द्यायचा आणि मग त्या जागेवर ते बॅलेट पेपर येईल आणि चांगलं पारदर्शक इलेक्शन होईल. कारण प्रत्येक नागरिकांच्या मतांना किंमत आहे. त्यांचं मत हे बहुमूल्य आहे, मग तो श्रीमंत असो की गरीब असो. म्हणून आता नागरिकांनी जागृत राहून आपलं कार्य, आपलं कर्तव्य ओळखून हे 4 आर्य सत्य प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करते याची जाणीव ठेवून आपण आता कार्य केलं पाहिजे. जोपर्यंत आपण हे कार्य करणार नाही ना आपली येणारी पिढी यांचं भविष्य उज्ज्वल होणार नाही. येणाऱ्या पिढीच्या उज्ज्वल भविष्याकरता, येणाऱ्या पिढीच्या चांगल्या जीवनाकरता आज आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि संघर्ष आपल्याला धम्माच्या मार्गाने करावा लागेल, संविधानाच्या मार्गाने आपल्याला संघर्ष करावा लागेल. आणि जो मनुष्य
संघर्ष करतो त्याचीच प्रगती होते, आणि जो मनुष्य संघर्ष करत नाही त्याची प्रगती होत नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आता आपण कोणतं शिक्षण शिकलेलं आहोत, जर तो गुरगुरत नसेल तर हे शिक्षण काही कामाचं नाही. ज्या शिक्षणामध्ये गुरगुरण्याचा आवाज आहे, जो गुरगुरतो तेच खरं शिक्षण आहे. म्हणून शिक्षणाला वाघिणीचं दूध बनवा आणि आपल्या हक्क अधिकारासाठी आपण संविधानाच्या मार्गाने आपण प्रश्न केले पाहिजे, लढलं पाहिजे. तर आपण 4 आर्य सत्याला समजून घेऊन, 4 आर्य सत्य प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करते. आपल्या भावचक्रामध्ये सुद्धा काम करते, अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा काम करते, रोजगारामध्ये काम करते, शिक्षणामध्ये काम करते, आरोग्यामध्ये काम करते. जीवनातल्या प्रत्येक घडामोडी चढ उतारामध्ये 4 आर्य सत्य काम करते. त्याला बारकाईनं समजून घेण्याची गरज आहे, त्यावर चिंतन मनन करण्याची गरज आहे, आणि त्यावर बारकाईने अभ्यास करून आपल्या जीवनामध्ये त्याला उतरवण्याची गरज आहे. जेव्हा आपण 4 आर्य सत्याला समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये उतरवतो आणि त्याच्या मार्गाने आपण वाटचाल करतो, तेव्हा आपलं दुःख दूर होते. आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग, सम्यक दृष्टी, सम्यक व्यायाम, सम्यक कर्मार्थ, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक समाधी, हे जेवढे सम्यक बाबी आहे हे जेव्हा आपल्याला समजतात आणि त्यावर आपण कार्य करतो, तेव्हा आपलं दुःख दूर होते. तर म्हणून आपण सर्वांनी ह्या 4 आर्य सत्याला समजून आपलं जीवनातलं दुःख आपण दूर केलं पाहिजे. आम्ही भारताचे लोक या सर्वांनी एकत्र येऊन आता कार्य करण्याची आणि संघर्ष करण्याची संविधानाच्या मार्गाने फार गरज आहे. इथेच थांबतो. साधू साधू साधू.